2024 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. खालील आकृतीबंधात चौकोनाच्या जागी असणारी संख्या कोणती विचारलेला आहे. काही संख्या दिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा अशी काही संख्या मालिका असेल तर आपण काय करतो, दोन संख्यांमधला फरक काढतो. तर काढूया 26 वजा 15 करूया, तर तो फरक 11 येतो. परत 35 वजा 26 तर तो फरक 9 येतोय. आणि 50 वजा 35 केलं तर ते येते 15 येते. तर आता हा जो मी काही फरक काढते तर त्याच्यामध्ये काही सिक्वेन्स नाहीये. ठीक आहे, 2 ने वाढतो 3 ने वाढतो असं होत नाही. जर मी ह्या संख्या जर व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं तर काय दिसतं आहे, पण 15ला कसं लिहिता येतं, 16 वजा 1 असं लिहिता येतं. तसंच 26ला कसं लिहिता येतं, तर 26ला 25 वजा 1 असं लिहिता येतं. ठीक आहे, आता हे का मी तुम्हाला सांगते, त्याचा 16 म्हणजेच 4चा वर्ग वजा 1, 25 म्हणजेच 5चा वर्ग वजा 1. तसंच आता 35ला पण आपल्याला तसंच कन्व्हर्ट करता येतं. 35ला 36 वजा 1 असं लिहिता येतं. तर ते 6चा वर्ग वजा 1. तसंच आता 49ला मग 7चा वर्ग वजा 1. 63ला 8चा वर्ग वजा 1. 64 वजा 1. मग तसंच आता पुढचा येणारा जो असेल तो 9चा वर्ग वजा 1 असेल. आणि हा बरोबर दिलेला आहे 10चा वर्ग 100 वजा 1. तर 9चा वर्ग किती आहे 81 वजा 1. 81 वजा 1 किती येईल 80. 80 पर्याय नंबर 1 येईल आपला. पुढचं गणित आहे 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर आहे असं विचारलेलं आहे. आता इथे एक मी वर्तुळ काढून घेतलेला आहे. आता या वर्तुळामध्ये मी हा चौरस पण काढलेला आहे. आता हा चौरसाचा एक कर्ण काढून घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. आता आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे. मग ती बाजू आपण ह्या चौरसाच्या कर्णावरून काढणार आहे. इथं जर व्यवस्थित आपण बघितलं तर चौरसाचा कर्ण म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे. ठीक आहे, चौरसाचा कर्ण बरोबर वर्तुळाचा व्यास आहे. मग वर्तुळाचा व्यास आपल्याला कसं तरी काढूया आपण. वर्तुळाचा व्यास जर काढला तर आपल्याला चौरसाचा कर्ण मिळेल. आणि चौरसाचा जर कर्ण मिळाला तर आपल्याला चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 बाजू असं सूत्र आहे. आता चौरसाचा कर्ण कसा काढायचा, म्हणजे वर्तुळाचा व्यास कसा काढायचा, आपल्याला एक हिंट दिलेली आहे, वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. वर्तुळाचा परिघ आपण कसा काढू शकतो, तर आपल्याकडे सूत्र आहे वर्तुळाचा परिघ बरोबर 2 गुणिले पाय आणि त्रिज्या पाय आर 2 पाय आर असं सूत्र आहे. 2 पाय आर किंवा मग आपल्याला माहिती आहे 2 गुणिले त्रिज्या बरोबर काय असतो, वर्तुळाचा व्यास असतो. पाय गुणिले वर्तुळाचा व्यास किंवा पाय डी असं सूत्र आहे वर्तुळाचा परिघ बरोबर. ठीक आहे, तर हे सगळं करून घेऊया. आधी आपण काय करूया, वर्तुळाचा परिघ या सूत्रावरून वर्तुळाचा व्यास काढून घेऊया. सूत्र आहे वर्तुळाचा परिघ बरोबर पाय गुणिले वर्तुळाचा व्यास. ठीक आहे, वर्तुळाचा परिघ दिला आहे 88 सेंटीमीटर आणि पाय म्हणजेच काय 22/7 आहे पायची किंमत गुणिले वर्तुळाचा व्यास. आता हे आपण इकडे नेऊया, इकडे नेल्यानंतर काय होतं, हे भागिले होतं. ठीक आहे, 88 गुणिले आता भागिले म्हणजे इथं 7 भागिले तर इकडं 7 गुणिले होईल आणि इथं 22 वरी आहे तर ते खाली जाऊन भागिले होईल. ठीक आहे, व्यासला गुणिले आहे म्हणून इकडे खाली जाऊन भागिले होईल बरोबर व्यास. आता हे सोडून घेऊया, 22 एक 22, 22 चोक 88, 7 चोक 28, 28 सेंटीमीटर वर्तुळाचा व्यास आला. आता मग हा वर्तुळाचा व्यास आपण या सूत्रात ठेवूया चौरसाचा कर्णामध्ये. तर वर्तुळाचा व्यास बरोबर चौरसाचा कर्ण आहे. ठीक आहे, म्हणून वर्तुळाचा व्यास किती निघालेला आहे 28 सेंटीमीटर बरोबर वर्गमुळात 2 बाजू आहे. मग आता आपल्याला बाजू काढायची आहे तर वर्गमुळात 2 आपण इकडे घेऊया. 28 छेद वर्गमुळात 2 बरोबर चौरसाची बाजू. आता पण 28 छेद वर्गमुळात 2 नाहीये उत्तर, मग त्याला आपण सिम्प्लिफाय करूया. मग यालाच आपण वर्गमुळात 2 भागूया आणि गुणूया पण, म्हणजे हे वर्गमुळात 2 2 कॅन्सल होतो, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, आता मग इथे काय येईल, आता खाली काय येईल 28 छेद
वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 असे 2 वर्गमुळात 2 यांचा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर 2 येतं. ठीक आहे. 2 आणि हे वरी वर्गमुळात 2 बरोबर चौरसाची बाजू आहे. मग आता इथं बे एक बे इथं 14 आहे. तर चौरसाची बाजू 14 वर्गमुळात 2 आलेली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित आहे. प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19 मीटर दोरीचे दोन्ही तुकडे जुळवले. तर ती दोरी त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल असं विचारलेलं आहे. मग आता एक त्यांनी दोरी घेतलेली या टाईपची. आता तिचे दोन्ही टोकं जुळवली त्यांनी. ठीक आहे या टाईप मध्ये. आता या दोरीची लांबी दिलेली आहे कधी 19.15 म्हणजे कोणतं माप तर 19.25 मीटर एवढं. आता ह्या दोरीचे समान भाग करायचे आहेत किती 1.75 मीटर लांबीचा एक तुकडा करायचा आहे. ठीक आहे. पण आता त्यांनी कसं सांगितलंय कापायला दोन्ही टोके जुळवून कापायला सांगितलेलं आहे आणि दोरीला किती ठिकाणी कापायला लागेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आधी आपल्याला किती भाग करावे लागेल या दोरीचे किती भाग होतात ते काढूया आधी. ठीक आहे. आता 19.25 एकूण मापाची दोरी आहे आणि तिची आपल्याला 1.75 मीटर लांबीचे छोटे 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 तुकडे करायचे आहेत. तर किती तुकडे होतात या मापाचे ते बघूया आपण. 5 होतात 6 होतात. तर हे सोडूया. तर इथं दोन्हीकडे पण दशांश आहे. 2 नंबर नंतर तो निघून जातो कारण याला गुणिले 100 केलं आणि गुणिले 100 केलं वरी पण आणि खाली पण तर काही फरक पडत नाही. असं केल्यावर हा दशांश निघून जातो. 1925 छेद 175 येईल. ठीक आहे. आता याला आपण सोडून घेऊया. तर दोन्ही संख्येला 25 ने भाग जातो का बघूया कारण हे 25 च्या पाड्यातच आहे 175 तर 1925 ला 25 ने भाग जातो का बघूया आपण. आता 25 7 पावणे 200 175 आता 192 मधून जर ते वजा केलं 12 7 17 येईल आणि खाली 5 25 7 पावणे 200 जातो भाग. आता 25 7 पावणे 200 आता बघ 77 आणि 7 7 1 7 11 यांचं उत्तर आलं 11. तर 11 तुकडे असे दोरीचे आपल्याला करावे लागतील. 1.75 मीटर अशा मापाचे. ठीक आहे. 11 तुकडे करण्यात पण उत्तर हे आहे का नाही. काय विचारलेलं आहे की दोरी किती वेळेस कापावी लागेल असं विचारलं. तर 11 तुकडे करण्यासाठी दोरी बघा किती वेळेस कापावी लागेल. तर अशी त्यांनी दोरी केलेली आहे. तर 1 2 3 4 आणि 5 5 वेळेस कापावे म्हणजे बरोबर 11 तुकडे होतात का नाही ते बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11वा तुकडा. दोरी 5 वेळेस आपल्याला कापावी लागेल. गणित आहे. एका संख्येस 15, 11 आणि 12 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकते. आता ज्यावेळेस असं विचारले असेल की तिन्ही पण संख्येने भाग जातोय किंवा मग बाकी एवढीच उरली पाहिजे तिन्ही पण संख्येने भागले असते किंवा 2 संख्येने भागल्यावर बाकी एवढी उरली पाहिजे विशेष भाग जातोय तर ती संख्या कोणती तर त्यावेळेस त्या संख्यांचा आपण लसावी काढायचा असतो. एवढं लक्षात ठेवा. आता मग आपल्याला 15, 11 आणि 12 या संख्येचा लसावी काढूया आपण आणि या संख्येचा लसावी काढल्यानंतर त्यांच्या लसावीमध्ये आपण 4 मिसळले की आपल्याला ती संख्या मिळून जाईल. तर काढूया आपण. यांचा लसावी कसा काढताना आपण काय करतो आता 15 चे मी मूळ अवयव पाडते. 15 चे मूळ अवयव 3 गुणिले 5 पडतील. 11 चे काय 11 गुणिले 1 आणि 12 चे काय 3 गुणिले 2 गुणिले 2 पडतील. तर आता आपण लसावी काढताना काय करतो पहिल्यांदा सामायिक विभाजक घेतो. सामायिक विभाजक गुणिले असामायिक विभाजक असं आपण लसावी करतो. तर सामायिक विभाजक घेऊया पहिल्यांदा. तर सामायिक विभाजक फक्त या दोघांमधलं 3 आहे. ठीक आहे तिन्ही मधला. आता सगळे असामायिक विभाजक असामायिक कोणते 5 11 आणि हे 2 गुणिले 2 ला 4 यांचा गुणाकार करूया. आता बघा 5 चोक 20 20 त्रिक 60 आणि 60 गुणिले 11 11 साठी 66 660 यांचा लसावी आला 660 आला. मग आता
आपल्याला ती संख्या पाहिजे असेल तर आपल्याला 660 मध्ये 4 मिसळावे लागेल. 660 अधिक 4 बरोबर 664 ती संख्या आहे. पण आता ती पर्यायामध्ये आहे का बघा बरं? तर ती पर्यायामध्ये नाहीये 664. 660 असं उत्तर नाही कारण बाकी आपली 4 आली पाहिजे. 660 ला जर भागलं या 15, 11 भागलं तर बाकी 0 येते. म्हणून आपण त्याच्यामध्ये 4 मिसळतोय. बाकी 4 यावी म्हणून. मग आता ती संख्या काढायची तर 660 ची परत दुप्पट करायची. दुप्पट म्हणजे 660 गुणिले 2 0 4 दुनी 12 3 12 1320 आहे. 1320 मी काय केलं 660 ला गुणिले 2 केलं तर 1320 आलं. अधिक 4 केलं तर किती 1324. आता हा पर्याय आहे का बघा? तर 1324 हा पण पर्याय नाही. मग काय करूया? 660 ला परत 3 ने गुणूया. 660 गुणिले 3 0 6 18 18 18 19 1980 अधिक 4 1984. आता ही संख्या आहे का बघा बरं? तर ही आहे संख्या. ठीक आहे. तर हे असं शोधायचं.